नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वामी समर्थ। आज नवरात्रीचा दुसरा दिवस। जाणून घ्या देवीचं दुसरं रूप, ब्रह्मचारिणीची कथा। देवी दुर्गाच्या 9 स्वरूपांची पूजा करण्याचा उत्सव म्हणजे शारदीय नवरात्रीला कालपासून म्हणजेच 3 ऑक्टोबरपासून सुरू झाला आहे। नवरात्रीच्या पहिल्या दिवशी भाविकांनी देवी शैलपुत्रीची पूजा केली आणि देवी दुर्गाच्या एका रूपाची पूजा अर्चना केली। आज नवरात्रीचा दुसरा दिवस आहे। नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवी ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते। यांना ज्ञानाचे प्रतीक मानले जाते। जाणून घेऊया त्यांची कथा आणि देवी ब्रह्मचारिणीची पूजा कशी करावी। देवी ब्रह्मचारिणी हातात जपमाला धारण करतात आणि त्या पांढऱ्या रंगाची साडी परिधान करतात। या दिवशी देवी ब्रह्मचारिणीच्या मूर्तीवर चमेलीचं फूल अर्पण करावं, कारण हे देवी ब्रह्मचारिणीचं आवडतं फूल आहे। आता आपण बघूया माता ब्रह्मचारिणीची कथा। पौराणिक कथेनुसार ब्रह्मचारिणी माता तिच्या पूर्वजन्मात हिमालय राजाची मुलगी म्हणून जन्माला आली। मोठी झाल्यावर देवीने नारदजीच्या उपदेशाने भगवान शिवशंकर यांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तप केले। या तपश्चर्येमुळे त्यांना ब्रह्मचारिणी असे नाव पडले। त्यांनी 1000 वर्षापर्यंत फळे आणि फुले खाल्ली आणि फक्त जमिनीवर बसून 100 वर्षे तपश्चर्या केली। शंकराला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी देवीने कडक व्रत ठेवले। मोकळ्या आकाशाखाली पाऊस आणि उन्हाचा तीव्र त्रास सहन करावा लागला। 3000 वर्षे आईने बेलाच्या झाडावरून गळून पडलेली सुकलेली पाने खाऊन भोलेनाथाची पूजा केली। नंतर आईने वाढलेली बेलाची पाने खाणेही बंद केले। या कारणास्तव त्यांचे नाव अपर्णा पडले। देवीने अनेक हजार वर्षे निर्जल आणि उपाशी राहून कठोर तप केले। कठोर तपस्येमुळे देवीचे शरीर पूर्णपणे कोरडे पडले। मग देवता ऋषीमुनींनी ब्रह्मचारिणी मातेच्या तपश्चर्याचे कौतुक करत सांगितले की हे आई, जगात अशी कठोर तपश्चर्या कोणीही करू शकत नाही। अशी तपश्चर्या फक्त तुम्हीच करू शकता। तुमच्या या तपस्येमुळे तुम्हाला भोलेनाथ नक्कीच पतीच्या रूपात प्राप्त होतील। हे ऐकून ब्रह्मचारिणीने तपश्चर्या करणे थांबवले आणि त्या पुन्हा वडिलांच्या घरी परतल्या। तिथे गेल्यानंतर काही दिवसांनी देवीला शिवशंकर पती म्हणून प्राप्त झाले। देवी ब्रह्मचारिणीची पूजा कशी करावी? नंबर 1, सकाळी लवकर उठून स्नान करावं। नंबर 2, त्यानंतर फुलं, रोली, चंदन आणि इतर पूजा सामग्री घ्यावी आणि देवी ब्रह्मचारिणीच्या मूर्तीला अर्पण करावे। नंबर 3, त्यानंतर देवीच्या मंत्राचा जप करावा आणि आरती करावी। आता आपण बघूया मातेला प्रसन्न करण्यासाठी कुठल्या मंत्राचा जप करावा। या देवी सर्व भूतेषु मा ब्रह्मचारी रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। ददानाकर पद्मभ्यम अक्षमाला कमंडलू देवी प्रसदितु मा ब्रह्मचारिणीनुत्तमा। ओम देवी शैलपुत्राय नमः। या देवी सर्व भूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। थँक्स फॉर वॉचिंग।